मराठा आरक्षणाबाबत मी अडथळा आणला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, तडक राजीनामा देऊन राजकारण सोडेन, देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिसान सिद्दीकी फ्रंट सीटवर, नवाब मलिकही दादांच्या व्यासपीठावर दिसणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी, अशा लोकांवर बोलणार नाही, चव्हाणांची प्रतिक्रिया। रामदास कदमांचं वागणं कोणत्या युती धर्मात बसतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांची बोलणार असल्याचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्ड पुरते मर्यादित, संजय राऊतांची टीका, पराभवाच्या भीतीनं महायुती निवडणुका लांबणीवर टाकते, राऊतांचा आरोप। आमदार भावना गवळींनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी, तर सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर रक्षाबंधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, मंत्री सुरेश खाडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। जालन्यातल्या सभेत गोंधळ घालणाऱ्यांवर जयंत पाटील संतापले, रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा धंदा चालवलाय का म्हणत गोंधळी कार्यकर्त्यांना सुनावलं। आयएसच्या जागा रिक्त असताना कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा केंद्राचा निर्णय मूर्खपणाचा कळस, रोहित पवारांची टीका, जवळच्या गुजराती लोकांना मोठ्या पदावर नेमण्याचा डाव असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।